नमस्कार, तुम्ही बघत आहात महान्यूज 7। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे। उपजिल्हा रुग्णालय फलटण, जिल्हा सातारा येथे कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी नागपूर जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आली। महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, पोलीस आयुक्त नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देऊन विशेष तपास पथक स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रवीण पडवे, सचिव डॉक्टर प्रवीण उमरेटकर, कोषाध्यक्ष डॉक्टर संदीप धरमथोक, राज्य प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर नरेंद्र डोमके आदी अधिकारी उपस्थित होते। संघटनेने या प्रकरणी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठरवली असून सध्या काळ्या फिती लावून काम सुरू आहे। जर 3 दिवसात शासनाने योग्य कार्यवाही न केल्यास धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येईल। पुढील टप्प्यात आपत्कालीन सेवा वळखता बाह्य व आंतर रुग्ण सेवा बंद ठेवण्यात येणार असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास सर्व वैद्यकीय अधिकारी असहकार आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा देण्यात आला आहे। हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।